इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात एका गोष्टीशिवाय पान हलत नाही आणि ती गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणजेच विद्युतरोध. माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपण याच संकल्पनेचा सखोल वेध घेणार आहोत. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत रेझिस्टन्सच्या नियमापासून. त्यानंतर रेझिस्टर्स म्हणजे काय ते बघू. मग त्या रेझिस्टर्सवरच्या रंगीबेरंगी पट्ट्यांचा अर्थ कसा लावायचा ते शिकू. आणि हो, रेझिस्टन्स मोजायचा कसा आणि त्यासाठी वापरलं जाणारं ओहोमीटर कसं काम करतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला, सगळ्यात आधी आपण मूळ प्रश्नाकडे वळूया. म्हणजे कोणताही पदार्थ विजेच्या प्रवाहाला विरोध का आणि कसा करतो? यामागचं जे मूळ भौतिकशास्त्र आहे तोच आहे रेझिस्टन्सचा नियम. आणि हे बघा, हे एक साधंसं दिसणारं सूत्र आहे. आर बरोबर रो एल भागिले ए. पण खरं सांगायचं तर रेझिस्टन्सचं सगळं रहस्य ह्याच सूत्रामध्ये दडलेलं आहे. चला तर ह्या सूत्राला थोडं फोडून बघूया. ह्यातल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. बरं, तर यात आर म्हणजे आपला रेझिस्टन्स, जो आपण ओहम या एककात मोजतो. मग येतं रो, ज्याला रोहो म्हणतात. हा प्रत्येक पदार्थाचा एक स्वतःचा गुणधर्म असतो. त्यालाच स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी म्हणतात. पुढे एल म्हणजे त्या तारेची किंवा वाहकाची लांबी आणि ए म्हणजे त्या तारेची जाडी. गंमत म्हणजे यातली कुठलीही एक गोष्ट बदलली की थेट रेझिस्टन्सच्या मूल्यावर परिणाम होतो. हे अगदी सोपं आहे. विचार करा, एक लांब आणि अरुंद रस्ता आहे आणि दुसरा छोटा आणि रुंद रस्ता आहे. कुठून जास्त गाड्या सहज जातील? अर्थातच छोट्या आणि रुंद रस्त्यावरून. विजेचंही तसंच आहे. तार जेवढी लांब आणि बारीक असेल तेवढा रेझिस्टन्स जास्त, आणि याउलट तार जेवढी छोटी आणि जाड असेल तेवढा विजेचा प्रवाह सोपा, म्हणजेच रेझिस्टन्स कमी. आत्तापर्यंत आपण नियम आणि सूत्र पाहिलं, पण हे सगळं कागदावर झालं. प्रत्यक्ष सर्किटमध्ये या नियमाचा वापर कसा होतो? तर तो होतो एका छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या घटकाद्वारे, ज्याला आपण रेझिस्टर म्हणतो. मग हे रेझिस्टर्स म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे सर्किटमधले स्पीड ब्रेकर्स आहेत. त्यांचं कामच आहे विजेच्या प्रवाहाला एका विशिष्ट प्रमाणात अडवणं, त्याला नियंत्रित करणं, जेणेकरून सर्किटमधील बाकीचे नाजूक घटक सुरक्षित राहतील. रेझिस्टरचा एक खूप सामान्य प्रकार म्हणजे हा वायर वाऊंड रेझिस्टर. इथे काय केलं जातं तर निक्रोमसारखी एक विशिष्ट प्रकारची तार एका सेरामिकच्या दांड्यावर गुंडाळली जाते. जिथे जास्त पॉवर हाताळायची असते किंवा खूप उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते तिथे असे रेझिस्टर्स वापरले जातात. अर्थात फक्त वायर वाऊंडच नाही, तर कार्बन कंपोजिशन, मेटल फिल्म, कार्बन फिल्म असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाची स्वतःची खासियत आहे. जसं की कार्बन कंपोजिशनवाले स्वस्थ असतात, तर मेटल फिल्म रेझिस्टरचं काम खूप अचूक आणि स्थिर असतं. गरजेनुसार योग्य प्रकार निवडला जातो. आता विचार करा, एवढे छोटे छोटे रेझिस्टर्स, त्यांच्यावर त्यांचं मूल्य छापणं किती अवघड असेल, नाही का? मग त्यांचं मूल्य ओळखायचं कसं? यासाठी एक खूप हुशारीची आणि जागतिक पद्धत वापरली जाते, आणि ती म्हणजे या कलर बँड्सची भाषा. हे बघा, या रेझिस्टरवर हे जे रंगीत पट्टे दिसतायत ना, हे काही डिझाईनसाठी नाहीयेत. यातल्या प्रत्येक पट्ट्याचा एक विशिष्ट अर्थ आहे. पहिला आणि दुसरा पट्टा आपल्याला अंक सांगतात, तिसरा पट्टा गुणक म्हणजे मल्टिप्लायर सांगतो, आणि तो शेवटचा चौथा पट्टा टॉलरन्स म्हणजेच अचूकतेची पातळी दर्शवतो. आणि ही भाषा शिकण्यासाठी ही आहे आपली गुरुकिल्ली, हा कलर कोड चार्ट. काळा म्हणजे 0, तपकिरी म्हणजे 1, लाल म्हणजे 2, असं करत प्रत्येक रंगाला एक अंक, एक गुणक आणि काही रंगांना टॉलरन्सचं मूल्य दिलेलं आहे. सुरुवातीला थोडं किचकट वाटेल, पण एकदा सवय झाली की हे खूप सोपं आहे. चला, एक उदाहरणच घेऊ म्हणजे लगेच कळेल. समजा एका रेझिस्टरवर लाल, हिरवा, नारंगी आणि सोनेरी असे 4 पट्टे आहेत. तर चार्टनुसार पहिला पट्टा लाल म्हणजे अंक आला 2, दुसरा पट्टा हिरवा म्हणजे अंक 5, तिसरा पट्टा नारंगी हा आहे गुणक म्हणजे गुणिले 1000, आणि शेवटचा सोनेरी पट्टा म्हणजे टॉलरन्स, तो आहे अधिक उणे 5%. आता हे सगळं एकत्र करूया. पहिले 2 अंक होते 2 आणि 5, म्हणजे झाले 25. त्याला गुणायचं आहे 1000 ने, म्हणजे झाले 25,000 ओहम. आणि तो 5% टॉलरन्स सांगतो की या रेझिस्टरचं खरं मूल्य 25,000च्या 5% कमी किंवा जास्त असू शकतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता कलर कोड वाचून रेझिस्टरचं मूल्य काढता येतं.
पण समजा एखादा रेझिस्टर जुना झाला असेल किंवा तो खरंच बरोबर काम करतोय की नाही हे तपासायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ते प्रत्यक्ष मोजावं लागेल. आणि हे मोजमाप करण्याचं जे खास उपकरण आहे त्याला म्हणतात ओहम मीटर. नावावरूनच कळतंय, ओहम मोजणारं मीटर. पण हे ओहम मीटर आतून नेमकं कसं काम करतं? चला त्याच्या आतल्या सर्किटरीवर एक नजर टाकूया आणि त्याचे मुख्य प्रकार समजून घेऊया. मुख्यतः 2 प्रकार बघायला मिळतात. एक आहे सिरीज टाईप, जो मध्यम ते जास्त मूल्याचा रेझिस्टन्स मोजण्यासाठी वापरला जातो. आणि दुसरा आहे शंट टाईप, जो खूप कमी मूल्याचा रेझिस्टन्स अचूकपणे मोजण्यासाठी बनवलेला असतो. दोघांच्या आतली रचना त्यांच्या कामानुसार थोडी वेगळी असते. जुन्या ॲनालॉग ओहम मीटरची एक गंमत म्हणजे त्याचा स्केल. तो उलटा असतो, म्हणजे 0 उजव्या बाजूला असतो. असं का? कारण जेव्हा रेझिस्टन्स 0 असतो तेव्हा जास्तीत जास्त करंट वाहतो आणि काटा पूर्ण उजवीकडे जातो. आणि जसजसा रेझिस्टन्स वाढत जातो तसा करंट कमी होतो आणि काटा डावीकडे सरकतो. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? आपण रेझिस्टन्सचा मूळ नियम पाहिला, R=ρL/A. मग वायर वाऊंड आणि कार्बनसारखे वेगवेगळे रेझिस्टर्स बघितले. त्यांचं मूल्य ओळखण्यासाठी कलर कोडची भाषा शिकलो. आणि शेवटी ते मूल्य तपासण्यासाठी ओहम मीटर कसं वापरतात हेही समजून घेतलं. म्हणजे अगदी सिद्धांतापासून ते प्रॅक्टिकलपर्यंतचा प्रवास आपण पूर्ण केला. आता सगळं शिकून झालंय तर एक शेवटचा विचार. आपण रेझिस्टर ओळखायला आणि मोजायला शिकलो. पण विचार करा, एखाद्या सर्किटमध्ये जर एखादा रेझिस्टर बिघडला, म्हणजे त्याचा रेझिस्टन्स एकतर खूप वाढला किंवा एकदम कमी झाला, तर त्या पूर्ण सर्किटवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? या प्रश्नाच्या उत्तरातच आपण आज जे काही शिकलो त्याचं खरं महत्त्व दडलेलं आहे.